किसान नमस्कार. आपण पाहतात वावर न्यूज. मी आज आहे धारूळ या ठिकाणी, धारूळ जिल्हा बीड या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी निदर्शने पाहावयास मिळत आहेत. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत निदर्शन करणारे. आपले या निदर्शनाच्या माध्यमातून अशी कुठली प्रमुख किंवा मुख्य मागणी आहे या ठिकाणी सांगावं. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी या देशाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, या राज्याचे युवा नेतृत्व, राज्याचे आरपीआयचे अध्यक्ष माननीय पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर आणि या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये तीव्र असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शनं आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम माननीय नामदार आठवले साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, या राज्य शासनाने छोट्या छोट्या जातीमध्ये दलित समाजाच्या मध्ये फूट पाडण्याचा या ठिकाणी या आरएसएसच्या लोकांनी आणि या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्या या राजकारणासाठी या ठिकाणी दलित समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. आरक्षण उपवर्गीकरण या ठिकाणी करत असताना या राज्य शासनाला कळायला पाहिजे की 13% आरक्षणामध्ये, 13.5% आरक्षणामध्ये 59 जाती असताना आपण केवळ या ठिकाणी 58 जातीचा या ठिकाणी विरोध असताना आपण या ठिकाणी एक समाजाला, एक समूहाला या ठिकाणी खुश करण्यासाठी आणि या दलित समाजामध्ये फूट पाडण्यासाठी आपण हा डाव या ठिकाणी टाकलेला आहे, या ठिकाणी हा घाट घातलेला आहे. या ठिकाणी माझे नेते, आमचे सर्वांचे नेते माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे या ठिकाणी केंद्रामध्ये सामाजिक न्याय मंत्री असताना, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये असताना हा विषय कधीच होऊ शकत नाही. या ठिकाणी असे अनेक भारतीय दलित पॅंथरच्या काळापासून नामदार आठवले साहेबांनी या ठिकाणी अनेक चळवळी, आणखीन लढे लढले. दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या कल्याणासाठी आजपर्यंत हा नेता माझा या ठिकाणी रान झगडतोय. संपूर्ण देशभर या ठिकाणी दौरे करून या ठिकाणी समाजाची एकजूट करण्याचं काम या ठिकाणी आमचा नेता करतोय. आणि म्हणून राज्य शासनाचे हे लक्षात यायला पाहिजे की आमचे नेते, खंबीर नेतृत्व आमचं तुमच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असताना तुम्ही या ठिकाणी राज्यामध्ये असलं, या ठिकाणी दलित समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी घाट घातलेला आहे. आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन केलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही या ठिकाणी बदर समिती या ठिकाणी गठीत केलेल्या बदर समितीचा अहवाल या ठिकाणी सार्वजनिक करायला पाहिजे होता. आपण सार्वजनिक या बदर समितीचा अहवाल न करता दलित समाजाला या ठिकाणी झोपे ठेवून या ठिकाणी आपण या ठिकाणी आरक्षणाचा घाट घातलेला आहे. आणि म्हणून आपला हा डाव या ठिकाणी दलित समाज आणि आमचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी कदापि या ठिकाणी होऊ देणार नाहीत. 58 जाती विरोधामध्ये असताना तुम्ही या ठिकाणी मुद्दाम होऊन आपल्या राजकारणासाठी, आपल्या स्वार्थी राजकारणासाठी आपण या ठिकाणी दलित समाजामध्ये फूट पाडण्याचं हे महापाप या ठिकाणी करू नये. म्हणून संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आमचे नेते या ठिकाणी रामदासजी आठवले साहेबांनी हा कार्यक्रम दिलाय. हा कार्यक्रम या ठिकाणी हा आता या ठिकाणी धरणे आंदोलन, या ठिकाणी निदर्शनाचा हा पहिला कार्यक्रम, ही पहिली स्टेप आहे. पुन्हा जिल्हावार या ठिकाणी मोर्चे, या ठिकाणी भव्य असे मोर्चे, राज्यामध्ये देशभरामध्ये भव्य असे मोर्चे या ठिकाणी आठवले साहेब पुन्हा कार्यक्रम देणार आहेत. नंतर शेवटचं या ठिकाणी आपण राज्य मंत्रिमंडळावर, या ठिकाणी राज्याच्या संसद, या विधानसभेवर या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी आपला कार्यक्रम येणारच आहे. आणि नंतर प्रश्न विचारायचा आहे, हा आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आपण जो म्हणताय किंवा आमच्या दलित समाजामध्ये फूट पडली जाते किंवा पडत आहे, मला या ठिकाणी असं स्पष्ट सांगावं किंवा हे जे काही उपवर्गीकरण चालू आहे या माध्यमातून समाजामध्ये फूट कशा पद्धतीमध्ये पडत आहे. 13% आरक्षणामध्ये संपूर्ण या ठिकाणी
बाबासाहेबांनी मांग, महार, ढोर, चांभार या प्रमुख 4 जातीसह 59 जाती या ठिकाणी या आरक्षणामध्ये आणल्या 13%मध्ये 13.5%मध्ये. आज मला सांगा, तुम्हाला कोण म्हणतंय शिकू नका? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा बाबासाहेबांचा मंत्र ह्या 13.5%मधल्या सर्व जाती धर्मांनी हा घ्यावा. या ठिकाणी आपण बाबासाहेबांनी सांगितलंय पाहतोय आपण या तुमचं ठिकाणी भविष्य निदर्शन तुमच्या कसे हातामध्ये तीव्र आहे. स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्ही आक्रमक शिका. स्वरूपामध्ये झालेले आहेत आणि आपल्यासोबत तुम्ही अजून शिका. असंख्य असे निदर्शन करते आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत ऐका अजून 2 मिनिट, ऐका 2 मिनिट. या ठिकाणी अजून गावात त्यांचं गावात ऐकून सांगू घेऊयात. द्या. सांगू द्या ना मला जरा थोडं विस्तृत होय. बाबासाहेबांनी सांगितलंय की शिका, तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं भविष्य घडवण्यापासून तुम्हाला कोणी या ठिकाणी रोखू शकत नाही. म्हणून मग आमचा बांधव या ठिकाणी मग दलित समाजामधील 4 प्रमुख जाती ज्या बाबासाहेबांनी आरक्षणाच्या चौकटीमध्ये आणल्या, त्याच्यामध्ये मांग, महार, ढोर, चांभार. आपण या ठिकाणी मातंग समाजाला या ठिकाणी आमचा भाऊ आहे, तो शिका. तुम्ही शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिकल्यानंतरच तुम्ही कलेक्टर, IAS, IPS ऑफिसर व्हाल. बाबासाहेबांनी सांगितलं शिका तुम्ही. आम्ही सांगतो ना, सगळेजण शिका. चांभार समाजाचे लोक आहेत त्या ठिकाणी, ढोर समाजाचे लोक आहेत आमचे बांधव, हे आमचे भाऊ आहेत. आपण शिकला तर तुमची प्रगती होईल. नाही, बाबासाहेबांनी सांगितलं, हे बाबासाहेबांचं ब्रीद आपण या ठिकाणी डोक्यामध्ये घ्या. आणि 13%चे तुम्ही मालक आहेत ना. तुम्ही आरक्षणामध्ये 13-13.5%चे आपण मालक तुम्ही आहेत. सगळेच या ठिकाणी या 58 जातीमध्ये 59 जातीमध्ये आपण सगळे त्याचे मालक आहेत ना. तुम्ही 13%चा फायदा घ्या ना. 13% तुम्ही घ्या. तुम्ही शिका ना, मोठे व्हा. तुम्हाला कुणी अडविलंय? बाबासाहेबांनी सांगितलं तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, तुम्ही घडवा ना. शिक्षणाशिवाय तुम्ही या ठिकाणी कलेक्टर, IAS, IPS, डिप्टी कलेक्टर या ठिकाणी होताल का? आणि म्हणून हे जे RSSचं षडयंत्र आहे, भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी जे षडयंत्र आहे, आपण ह्या 58 जातीचं या ठिकाणी विरोधामध्ये आहेतच. आपल्या 59व्या माझ्या भावाला या ठिकाणी बाजूला करण्याचं पाप या राज्य शासनाने चालू केलंय. ते त्यांना माझं ह्या भावांना सांगणं आहे की आपण हे वेळीच हा धोका ओळखा. आपण 13%चे मालक व्हा. तुम्हाला 2% आणि 1%चे मालक आम्ही होत, तुम्ही 13%चे मालक व्हा. आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी राज्य शासनाचा मी या ठिकाणी तीव्र असा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो की आपण हा जो घाट घातलाय उपवर्गीकरणाचा, तो त्वरित थांबवा. बदल समितीचा अहवाल जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हा जे तुम्ही घाट घातलाय ते हा 1 दिवसाचा पाप आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी आपण जर हा निर्णय घेण्याचा घाई गडबडीने जर विचार केला तर ज्या देशाचं सर्वोच्च न्यायालय यामध्ये हे तुमचं उपवर्गीकरण टिकणार नाही. हा 1 दिवसाचा पावना ठरेल हे तुमचं उपवर्गीकरण. आणि म्हणून तुम्हाला जाहीर आमचा इशारा आहे की आठवले साहेबाला या ठिकाणी कृपया चॅलेंज करू नका. साहेबाच्या आमच्या पाठीमागे संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्राची ताकद या ठिकाणी साहेबाच्या पाठीमागे आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या भावांना या ठिकाणी अलग करू नका अशी मी आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.